एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी मोठी भरती येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसटी महामंडळ या भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर जे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसटी महामंडळ भरतीची जी जाहिरात आहे 2 ऑक्टोबर पासून या ठिकाणी निविदा चालू होत होती, पण अजूनही या ठिकाणी भरती कोणी निघाली आणि त्याचबरोबर एसटी महामंडळची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। एसटी महामंडळची ही नवीन भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल आणि त्याचबरोबर यामध्ये कंडक्टर झालं, चालक झालं, त्याचबरोबर यामध्ये जे लिपिक आणि टंकलेखक झालं, त्याचबरोबर तांत्रिक झालं, तर असे विविध पद यामध्ये असणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये। आणि ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणारच आहे यामध्ये कोणकोणते पद असणार आहे एक लक्षात ठेवा। तर काही 10वी 12वी पास साठी सुद्धा पद यामध्ये असणार आहे एक लक्षात ठेवा। तर यामध्ये पात्रता काय आहे, त्याचबरोबर उंच वगैरे काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी महामंडळ भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, एसटी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी भरती काढत असं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे। आणि त्यातच त्यांनी या ठिकाणी सांगून दिलं की ही भरती आम्ही कंत्राट पद्धतीने काढत आहे 3 वर्षासाठी आणि त्यामध्ये सुद्धा महिन्याला आम्ही 30,000 रुपये महिना यामध्ये देणार आहे असं सुद्धा त्यामध्ये सांगितलं आहे। पण पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे हे कंत्राट पद्धत या ठिकाणी बंद झाली पाहिजे। तर यासाठी तुम्हाला सर्वांना एक हात जोडून एक विनंती आहे की तुम्ही जिथून सुद्धा आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त कमेंटमध्ये फक्त या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, तुम्ही कंत्राट पद्धत ही बंद झाली पाहिजे आणि जे परमनंट भरती आहे ते परमनंट भरती तुम्ही या ठिकाणी काढली पाहिजे। तर असे काही कमेंट आहे तर हे काही कमेंट या ठिकाणी करा जेणेकरून आपला व्हिडिओ जोपर्यंत पोहोचणार आहे त्या कमेंट बॉक्समध्ये थेट या ठिकाणी दिसलं पाहिजे की ही जी कंत्राट पद्धत आहे बंद झाली पाहिजे आणि सरळ सेवेने भरती या ठिकाणी एसटी महामंडळची झाली पाहिजे एक लक्षात ठेवा। कारण की महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक तर त्यांनी सुद्धा घोषणा केली की आम्ही 17,450 जागांसाठी ही भरती काढत आहे आणि कंत्राट पद्धतीने काढत आहे। तर महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक तर यांना हात जोडून एक विनंती आहे, ही जी कंत्राट पद्धत आहे आपण या ठिकाणी बंद केली पाहिजे आणि जे परमनंट भरती जे रेग्युलरली भरती या ठिकाणी यायचं एसटी महामंडळमध्ये तर ती परमनंट भरती तुम्ही या ठिकाणी काढली पाहिजे। कारण की 3 वर्षामध्ये काहीच या ठिकाणी होणार नाही आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 3 वर्षानंतर आमचा अभ्यास सुद्धा होणार नाही, 3 वर्ष आमचे वाया त्या ठिकाणी होणार आहे आणि 3 वर्ष आम्ही कितीतरी वर्ष आम्ही मागे या ठिकाणी जाणार आहे। आमचं जर एसटी महामंडळमध्ये सिलेक्शन झालं तर आमचा जॉब जेव्हा आम्ही करणार आहे तर त्यामध्ये आमची स्टडी होणार आहे, 3 स्टडी होणार नाही आहे, 3 वर्ष स्टडी अशीच या ठिकाणी आमची पडणार आहे। 3 वर्षानंतर कुठे या ठिकाणी आम्ही काम मागण्यासाठी जाणार आहे। हे काय असे भरपूर विद्यार्थ्यांचे हे या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा, भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं या ठिकाणी आहे। तर ही जी कंत्राट पद्धत आहे तर ही बंद या ठिकाणी झाली पाहिजे। तर एसटी महामंडळमध्ये आपण पात्रता जर विचार केला तर पहा, एसटी महामंडळमध्ये जे कंडक्टरचं पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे या पदासाठी जर पात्रता पाहिली तर 10वी पास आपण पाहिजे। त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे आणि त्याचबरोबर जे मराठी वाचता बोलता लिहिता आपल्याला आली पाहिजे। तर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्व सादर करणे आवश्यक राहील। एवढं काही यामध्ये पात्रता आहे जे कंडक्टरचं पद आहे आणि चालकचं पद आहे या दोन्ही पदासाठी। आणि त्याचबरोबर पगार आपल्याला महिन्याला 30,000 रुपये भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये जर पाहिलं तर पेपर आहे की नाही तर मी तुम्हाला आता सांगून देतो, या चालक आणि कंडक्टर पदामध्ये सुद्धा आपला पेपर असणार आहे। तर पेपरच्या बेसवरच आपल्या यामध्ये निवड होणार आहे, सिलेक्शन होणार आहे। तर 100 मार्काचा पेपर असणार आहे ज्यामध्ये सामान्य न्याय त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी ग्रामर, मराठी व्याकरण हे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर वाहन चालवण्याच्या रिलेटेड जे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा आपल्या यामध्ये पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर पासिंगचा जर विचार केला तर 100 पैकी 35% या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आली आहे आणि जर समजा त्यांना पोरं भेटले नाही तर ते मागासवर्गीय कॅटेगरीचे 30 मार्कवाले सुद्धा पोरं त्या ठिकाणी उचलणार आहे एक लक्षात ठेवा। तर अशी काही यामध्ये निवड प्रक्रिया कंडक्टर आणि चालक पदामध्ये एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्या
त्याचबरोबर एक जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे लिपिक आणि टंकलेखकचं सुद्धा पद आहे, ज्यामध्ये 12वी पास किंवा ग्रॅज्युएशन आपल्या यामध्ये लागणार आहे मुलांना आणि मुलींना, पगार सुद्धा 30,000 रुपये भेटणार आहे, वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत राहणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टायपिंग लागणार आहे, जे लिपिकचं पद आहे तर लिपिक पदामध्ये आपली टायपिंग लागणार आहे, तर मराठी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट हे टायपिंग आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर एवढी काही टायपिंग आपल्याला लिपिक पदामध्ये या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर लिपिक पदामध्ये जे आपल्या या ठिकाणी निवड होणार आहे, आपलं सिलेक्शन होणार आहे, तर लिपिक पदामध्ये सुद्धा आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपर आपल्या लिपिक पदामध्ये घेतला जाणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर पहा यामध्ये जे सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे आपल्या यामध्ये काय असणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे, 90 मिनिटाचा टाइम पेपरसाठी आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपला जे लिपिक आणि टंकलेखक या पदामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बरोबर यामध्ये मेकॅनिकल आणि तांत्रिकचे पद असणार आहे, ज्यासाठी जे शैक्षणिक पात्रता लागणार आहे, ITI लागणार आहे, डिप्लोमा लागणार आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI आपल्या यामध्ये लागणार आहे। एवढी काही पात्रता एसटी महामंडळ पदामध्ये होणार आहे आणि पेपर यामध्ये एसटी महामंडळमध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसटी महामंडळची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे याच्या अगोदर घोषणा या ठिकाणी केली होती की 17,451 जागांसाठी आम्ही ही भरती या ठिकाणी काढत आहे आणि निविदा 2 ऑक्टोबर पासून काढणार आहे, असं तुम्ही बरेच काही पेपरमध्ये पाहिलं असेल, न्यूज चॅनलवर काय पाहिलं असेल आणि इतर काही यूट्यूब चॅनलवर सुद्धा या ठिकाणी पाहिलं असेल। पण अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो आजची 13 ऑक्टोबर तारीख आहे, पण अजूनही या ठिकाणी फॉर्म भरणे चालू झाली नाही एसटी महामंडळ भरतीचे। तर नक्की या ठिकाणी ही भरती कधीपर्यंत पडणार आहे, तर सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता आहे आणि त्याचबरोबर सोमवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, तर ह्या काही निवडणुका तोंडावर आहे, एक लक्षात ठेवा। सोमवार आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये ह्या निवडणुका या ठिकाणी असणार आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। तर आता सोमवार जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, तर ह्या निवडणुका झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो एसटी महामंडळ भरती ही या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 2026 मध्ये आपल्याला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक तर जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते 2026 मध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की याच्या अगोदर जे घोषणा या ठिकाणी झालेली आहे आणि मंजुरी सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा। 17,400 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती या ठिकाणी निघणार आहे, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा ही घोषणा याच्या अगोदर या ठिकाणी केलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, जवळपास 2026 मध्ये हे एसटी महामंडळाची भरती निघणार आहे, कारण की सोमवार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून स्टडी वगैरे करा। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय